अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती की आज गुरुपौर्णिमा आहे। अत्यंत शुभ दिवस, गुरु आणि शिष्य यांच्या नात्यातील सर्वात मोठा दिवस। आपल्यापैकी प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरात आज सकाळपासून सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल। कुणी महाराजांना अभिषेक घातला असेल, कुणी पारायणाची सुरुवात केली असेल, कुणी गुरुचरित्र पारायणाची सांगता केली असेल, तर कुणी नवीन सेवांचा संकल्प केला असेल। प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार काही ना काही आवर्जून गेलं असेल। बघा, हा जो दिवस आहे ना गुरुपौर्णिमेचा, तो गुरूंना प्रसन्न करण्यासाठी, गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या गुरूंकडून आपली एखादी कठीण इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी असतो। बऱ्याच वेळा आपल्या कामात अडथळे येतात, अपघात घडतात, सतत संकटे येतात। आपल्याला कळत नाही की नक्की असं का होतंय, पण जेव्हा आपण ज्योतिषांकडे जातो तेव्हा ते आपल्याला स्पष्ट सांगतात की तुमचं गुरुबळ कमकुवत आहे, तुमच्या पत्रिकेत किंवा कुंडलीत गुरुचा दोष आहे। आणि मग आपल्याला खूप खर्च किंवा खूप पूजा सांगतात ज्या आपल्याला शक्य नसतात। मी नेहमीच सांगते, ज्याला गुरु मजबूत करायचा आहे, गुरुची कृपा हवी आहे, गुरु ज्याला काही दोष असतील तो सदोषमध्ये घालवायचा असेल, तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सेवा करायची आहे। गुरुवारी केलेल्या सेवांनी आपलं गुरुबळ प्रचंड मजबूत होतं, ज्यामुळे कामातील अडथळे अडचणी दूर होतात, मनातील इच्छा पूर्ण होतात, संकटे कलह निघून जातात आणि आपल्यावरती नेहमी गुरूंची कृपा राहून आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळते आणि आपली प्रगती होते। आज मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज या गुरुपौर्णिमेपासून जर तुम्ही ही वस्तू आपल्या सोबत ठेवली, आपल्या जवळ ठेवली, तर तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे दूर होतील, मनातील इच्छा पूर्ण होतील, संपूर्ण घराची, कुटुंबाची, मुलांच्या, पतीची भरभरून प्रगती होईल। बघा, मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे, 3 वस्तू सांगणार आहे, तिघांपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता। सगळ्यात पहिले काय करायचं, देवघराच्या समोर छान एक दिवा लावायचा आणि एक आसन घालून बसायचं। ऑलरेडी दिवा लावलेला असेल तर दिवा तोच ठेवा, दुसरा दिवा लावू नका। फक्त बाजूला 3 उदबत्त्या लावा। किती? 3। देवघरामध्ये 3 उदबत्त्या लावायच्या आहेत, आसन घालून बसायचं आहे। स्वामींना, तुम्ही ज्या गुरूंना म्हणता त्यांना आपली इच्छा सांगायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला आपल्या गुरूंचा जो मंत्र, आता आपल्या गुरूंचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, हा महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे, तर तुम्हाला त्या 3ही अगरबत्त्या विझेपर्यंत, पूर्ण संपेपर्यंत तो एकच मंत्र म्हणायचा आहे, श्री स्वामी समर्थ, 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 या मंत्राचा जप करायचा आहे। पूर्ण 3ही अगरबत्त्या विझल्या, संपल्या, त्याची पूर्ण राख झाली। 15 ते 20 मिनिटांमध्ये अगरबत्ती संपते। 3ही अगरबत्ती एकत्रित लावल्यामुळे त्या एकत्रित संपतील। 3ही अगरबत्ती संपल्यानंतर त्याची जी काही राख होईल, जी काही विभूती खाली पडेल, ती तुम्हाला एका कापडात ठेवायची आहे। एक छोटासा छान कापड किंवा एखादा कागद घ्या, त्याच्यामध्ये ही विभूती ठेवा आणि त्याच्यासोबत स्वामींच्या समोर तुम्ही एखादं फूल अर्पण केलेलं असेल, आपल्या देवघरात किंवा अगदी मंदिरात तुम्ही गेला असाल, जिथून कुठून स्वामींचं फूल तुम्ही आणलेलं असेल, आपल्या देवघरात स्वामींना एखादं फूल अर्पण केलेलं असेल, चाफ्याचं किंवा कुठलंही, ते फूल उचलायचं किंवा त्या फुलाच्या 2-3 पाकळ्या उचलायच्या आणि त्या विभूतीमध्ये त्या फुलाच्या पाकळ्या टाकायच्या किंवा ते फूल टाकायचं आणि विभूतीमध्ये हे फूल जे आहे किंवा पाकळ्या जे आहेत ते घट्ट बांधायच्या आणि ही फूल आणि विभूती असणारी पोटली कायम आपल्या सोबत ठेवायची। तुम्ही तुमच्या पतीसोबत ठेवा, मुलांसोबत ठेवा, तुमच्यासोबत ठेवा, घरातील कुठल्याही कर्त्या व्यक्तीसोबत ठेवा। याने नेहमीच गुरूंची कृपा राहील, नेहमीच कामातील प्रत्येक अडथळा दूर होत जाईल, गुरु नेहमी तुम्हाला साथ देतील, अडी अडचणी ज्या आहेत ना त्या तुमच्या आयुष्यातून कायमच्या दूर जातील। आता जो दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, या दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला तांदळाचे दाणे घ्यायचे। मोजून तुम्हाला 21 तांदळाचे दाणे घ्यायचे। किती? 21। एक छोटी वाटी किंवा प्लेट घ्यायची, त्याच्यात 21 तांदळाचे दाणे घालायचे आणि त्या 21ही तांदळाच्या दाण्यांना थोडंसं सुगंधी अत्तर लावायचं। हिना, मोगरा, चमेली, जाई जुई कुठलंही छान सुगंधी अत्तर लावून 21ही तांदळाचे दाणे सुगंधी करायचे। थोडं पिवळं चंदन किंवा थोडं अष्टगंध घाला आणि त्यात ते पिवळे करून घ्या। आता हे 21 तांदळाचे जे दाणे आहेत, हे तुम्हाला एकत्रित, हे तांदळाचे दाणे एकत्रित उजव्या हातात घ्यायचे आहेत। पूर्ण 21च्या 21 दाणे आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत। हाताची मूठ बंद करायची आहे
त्यानंतर आपल्या स्वामींना, आपल्या गुरूंना आपली इच्छा सांगायची आहे, नेहमी सोबत राहण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 7 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, तिथे स्वामी पाया तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय, अज्ञमीना काळी ना नाही त्याला, परलोकीही ना भीती त्याला, उगाची भीतसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. पूर्ण तारक मंत्र 7 वेळा म्हणायचं आणि 3 वेळा नित्यसेवेच्या पुस्तकात असणारं पुरुष सूक्त म्हणायचं. बघा 1 4 3 म्हणजे 113 या पानावरती जे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणून प्राकृतमध्ये पुरुष सूक्त दिलेलं आहे हे 3 वेळा म्हणायचं. 7 वेळा तारक मंत्र आणि 3 वेळा पुरुष सूक्त. दोनही सेवा या तांदळांवरती करायच्या आणि 21च्या 21 तांदळाचे दाणे स्वामींना अर्पण करायचे. 1-2 तासानंतर ते तांदळाचे दाणे उचलायचे, महाराजांच्या समोरून ते उचलायचे. संपूर्ण तांदळाचे दाणे महाराजांच्या समोर उचलायचे आणि एखाद्या कागदात किंवा एखाद्या कापडामध्ये ते भरायचे आणि कायम हे तांदळाचे दाणे आपल्या सोबत ठेवायचे. याने नेहमी गुरूंची कृपा राहील, गुरुबळ मजबूत राहील. पिवळे तांदूळ सोबत ठेवल्याने तुमचं गुरुबळ कधी खराब होणार नाही. अडथळे संकट आले सहज तुम्ही त्यातून तारून जाल, कारण गुरु तुमच्या सोबत असेल, तुमचा गुरु स्ट्रॉंग असेल. आता तिसरा उपाय जो आहे हा तुम्हाला आज गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी 6:30 ते 7:30 8:30 या दरम्यान करायचं आहे. यासाठी आपल्याला बघा, या उपायासाठी आपल्याला 1 खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि गुळाचा खडा घ्यायचा आहे. 1 खोबऱ्याची वाटी, 1 गुळाचा खडा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, मूर्ती जे काही तुमच्या घरात आहे त्यांच्यासमोर हा खोबऱ्याचा तुकडा आणि त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे. गुळ खोबरं ठेवल्यानंतर त्याला 2 ते 3 वेळा पाणी फिरवायचं आहे, जसं आपण नैवेद्य अर्पण करतो सेम त्याच पद्धतीने. महाराजांना आपली इच्छा सांगायची आहे, अडथळे दूर करण्यासाठी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 21 तुळशीची पानं घ्यायची. किती? 21च्या 21ही तुळशीची पानं जी घेतलेली आहेत त्या प्रत्येक पानावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. आता तुम्ही तुमची इच्छा जी आहे ती एका शब्दात लिहा. नोकरी, व्यवसाय, व्यापार, लग्न म्हणजे विवाह, काही कर्जमुक्ती, संतान प्राप्ती, काही जी इच्छा असेल ती तुम्हाला 21 तुळशीच्या पानांवरती. 21 नाही भेटली, तुम्हाला फार 7 पण भेटली तरी चालतील, कमीत कमी 7 किंवा जास्तीत जास्त 21. त्यावरती आपली जी इच्छा आहे ती हळदीने लिहायची. एका वाटीत थोडी हळद, थोडं पाणी घालायचं, मिक्स करायचं आणि तुळशीच्याच काडीने त्या पानांवरती आपली इच्छा लिहायची. 5 मिनिटं ही पानं थोडी सुकू द्या. आता ही जी तुळशीची पानं आहेत ती स्वामींच्या समोर ठेवलेल्या गुळ खोबऱ्याच्या वाटीवर अर्पण करायची. प्रत्येकी 1-1 पान अर्पण करत असताना श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशी सगळी पानं तुम्हाला गुळ खोबऱ्याच्या वाटीवर अर्पण करायची आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या, आज पौर्णिमा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी, उद्याच्या दिवशी ही जी पानं तुम्ही त्याच्यावर अर्पण केलेली आहेत ती काढायची आहेत. ही सगळी पानं जी आहेत ती कापडात किंवा कागदात बांधायची आहेत. ती सुकतील, 1-2 दिवसांनी ती सुकतील. सुकलेली ही तुळशीची पानं, इच्छा लिहिलेली तुळशीची पानं तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहेत. तुम्ही कपाटात ठेवा, पैसे ठेवताय तिथे ठेवा, तुमच्या पर्समध्ये ठेवा. तुम्हाला जिथे बरकत हवी आहे, जिथे लक्ष्मीची प्राप्ती हवी आहे, जिथे तुम्हाला गुरुबळ हवं आहे, जिथे तुम्हाला गुरूंची प्राप्ती हवी आहे त्या ठिकाणी ही तुळशीची पानं तुम्हाला ठेवायची आहेत. जोपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत तरी ती पानं सोबत ठेवायची. आणि जे गुळ खोबरं ठेवलेलं आहे ते तुम्ही कुठल्याही गोमातेला देऊ शकता. असेल तर गोमातेला खाऊ घाला, नसेल तर तुम्ही घरातच प्रसाद म्हणून ते ग्रहण करा. बघा, 3ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तिघांपैकी कुठलाही एक उपाय करू शकता, एक वस्तू सोबत ठेवू शकता. आजचा दिवस पुन्हा लवकर नाही आहे, वर्षभर थांबावं लागेल. आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.